मातोश्रीवर येतो, भेटून वैयक्तिक भूमिका मांडतो। ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंवर निरोप। तर कालच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीमध्ये मातोश्रीवर येण्याचंही आश्वासन, सूत्रांची माहिती। ओमराजे निंबाळकर बैठकीसाठी धाराशिवच्या गोवर्धनवाडीमध्ये, तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही। कार्यकर्त्यांशी चर्चा करून आज उद्या निर्णय घेणार, खासदार ओमराजेंची भूमिका। माझ्या मतदारसंघात एकही नगरपालिका पंचायत समिती निवडून आली नाही। मी कोणता ड्रग्ज डीलर नाही, तर लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता उभा केला, मात्र तरी सुद्धा पराभव का झाला याचा शोध घेणार, खासदार ओमराजे निंबाळकरांची खदखद बाहेर। शिवसेना सोडली असं एकदाही ओमराजे बोलले नाही। ओमराजेंशी संवाद करायला आम्ही तयार, संजय राऊतांचं भाष्य। तर काही बंडखोर खासदार संपर्कात, आम्ही अद्यापही शिवसेनेचंच असल्याचं ते म्हणाले। राऊतांचा दावा, मी ठाकरे कुटुंबाबद्दल एक अवाक्षरही बोललो नाही, मात्र काही जणांकडून माझ्या कुटुंबियांचा उद्धार, मला रील स्टार म्हणून हिणवलं। 3 दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का? सोशल मीडियावरील टीकेनंतर ओमराजे निंबाळकरांचा संताप। खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंचा आज ईशान्य मुंबईचा दौरा। संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे भांडूपमधल्या कार्यकर्त्यांची भेट घेणार। नगरसेविका राजुल पाटील यांनी ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर लावले। राजुल पाटील या बंडखोर खासदार संजय दिना पाटलांच्या कन्या। एकनाथ शिंदे हे अमित शहांचे टेस्ट ट्यूब बेबी। शहांच्या दबावामुळेच पक्षाचं चिन्ह आणि नाव निवडणूक आयोगानं शिंदेंना दिलं। शहा सुप्रीम कोर्टाचे प्रमुख झालेत का? संजय राऊतांचा हल्लाबोल। जनतेच्या न्यायालयामध्ये शिवसेना शिंदेंचीच 2 निवडणुकांमध्ये शिक्कामोर्तब झालाय। संजय राऊतांनी रडगाणं बंद करावं, भाजपच्या नवनाथ वन यांचं प्रत्युत्तर। एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांची फोनवरून चर्चा। कोर्टाच्या निकालानंतर दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। फादर्स डेच्या निमित्तानं खासदार ओमराजे निंबाळकरांची पोस्ट। भोवताली दाटला अंधार, दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री, असा यामध्ये उल्लेख। तर वडील पवनराजेंच्या हत्याकांडाच्या निकालानंतर ओमराजे भाऊक। फादर्स डे निमित्त पार्थ पवारांकडूनही अजित पवारांचा व्हिडिओ पोस्ट। तुमच्या आठवणींशिवाय एकही दिवस जात नाही, पोस्टमध्ये उल्लेख। बंडखोर खासदार संजय दिना पाटलांची सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला हजेरी। पक्षफुटीच्या बातम्यांनंतर संजय दिना पाटील पहिल्यांदाच TV9च्या कॅमेऱ्यात कैद। देशभरात आज नीटची पुनर्परीक्षा। विमानानं आलेल्या प्रश्नपत्रिका सशस्त्र पोलीस बंदोबस्तासह बँकेतनं परीक्षा केंद्राकडे। खबरदारी म्हणून केंद्रांच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी। मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी उद्यापासून येलो अलर्ट जारी। तर हवामान विभागाकडून मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। पुढील आठवड्यामध्ये मुंबईला उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता। कोलकातामध्ये 35,000 नागरिकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची योग साधना। योगाची शक्ती सर्वांना एकत्र आणते। 17व्या वर्षी 50 वर्षांसारखे दिसाल, आपलं वय वाढलं तरी आपण निरोगी राहू शकतो। आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधान मोदींचा संदेश। भव्य योगोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचीही हजेरी। दरम्यान योगविद्येमुळे शरीरासह मनालाही स्वास्थ्य मिळतं। फडणवीसांकडून योग दिनाच्या शुभेच्छा। तर आंध्र प्रदेशातील विजयवाडामध्ये योगगुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा।